आज मी तुम्हाला धडा सांगणार आहे. त्याचे नाव आहे पाणी किती खोल. इयत्ता 3री मराठी बालभारती. म्हैस म्हणाली, आता मी खूप म्हातारे झाले आहे. कडबा मला काही चावेना. म्हणून तिने रेडकूला आवाज दिला. रेडकू म्हणाला, काय ग? म्हैस म्हणाली, माझं एक काम करशील का? रेडकू म्हणाला, हो सांग ना. तर मग म्हैस म्हणाली, मला आता कडबा चावेना. त्या एका नदी पार केल्यावर तिथे एक कुट्टी मशीन येते. तिथून तू माझ्यासाठी कडबा घेऊन येशील का? रेडकू म्हणाला, हो ग, मी घेऊन येतो. आणि त्याच्या संग मला एक थैला बी दे कडबा आणायला. मग रेडकू नदीपाशी पोहोचला आणि ते स्वतःलाच म्हणायला की मी जाऊ की नाही जाऊ, कोणाला विचारू, जाऊ की नाही जाऊ, कोणाला विचारू. त्याने इकडे तिकडे पाहिलं. मग त्याला बैल काका दिसले. ते बैल काका जवळ गेला आणि त्याला म्हणाला, बैल काका, मी याच्या पार जाऊ शकेल का? बैल काका म्हणाला, हो जाऊ शकेल. तेव्हा खारुताईने त्याला झाडावून आवाज दिली. मग रेडकू तिथे गेला आणि म्हणाला, काय ग खारुताई? मग खारुताई म्हणाली, काय वेडापण करतोय, वापस फिर, पार करून जाऊ नको. माझी मैत्रीण तिथून वाहून गेली. मग रेडकू घाबरला आणि वापस घरी आला. मग ते घरी गेला आणि त्याला बघून आई म्हणाली, कुट्टीची मशीन बंद होती का? मग रेडकू म्हणाला, नाही ग, कुट्टीची मशीन तर सुरूच होती, पण मी गेलोच नाही. म्हैस म्हणाली, काहून गेला नाही? रेडकू म्हणाला, तिथं मला बैल काका मिळाले आणि ते मला म्हणाले की तू याच्यावरून जाऊ शकतं. आणि खारुताईने मला आवाज देऊन सांगितलं, माझी मैत्रीण वाहून गेली. मग म्हैस म्हणाली, जरासा विचार कर, खारुताई किती छोटी बुटकी आहे आणि तू केवढा आहेस. सकाळीच तर गाढव दादा येऊन गेला, तुला कायची भीती वाटायची. मग रेडकू